आज माझे आमदार म्हणत होते की मी घड्याळावरच लढलो आणि आत्ता पण घड्याळावरच लढतोय, पण हे सगळं नौटंकी, ते स्वतःच नौटंकी बाज आहे. जर मग घड्याळावर ते म्हणत्या गद्दारीने केली, मग गद्दारी कोणी केली? गद्दारी त्यांनीच केली. आणि पक्ष शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला होता आणि तो पक्ष अजित पवारांच्या याच्यात द्यायला हे पण कारणीभूत आहे. कारण हे शिवसेनेच्या बाबतीत बी यांनी असंच केलं. हे उपाध्यक्ष असताना निर्णय देऊ शकत होते, पण यांनी निर्णय दिला नाही. आणि दुसरं, अजित पवार म्हणत होते मंत्री पदासाठी चाललंय हे सगळं. याच्या उपाध्यक्षपद हे उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी दिलं. याच्यापेक्षा मंत्रिपद छोटंच आहे. त्यापेक्षा मोठं पद जर देऊन एक ठिकाणी राहिले नाही, यांनी गद्दारीच केलेली आहे. गद्दारीच केलेली आहे आणि हा गद्दारीचा भस्मासूर कुठल्या परिस्थितीत जनतेने गाडलाच पाहिजे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सभेमध्ये सांगितलंय की या माणसाला मी 2दा संधी देऊन बरं हा माणूस पळाला, तर हा गद्दारच आहे. यापेक्षा माझी जी आत्ताची उमेदवार ही मुलगी 1000 पट उमेदवार चांगली, हिला मतदान करा, असं सर्व